शिवसाईद्वारे शक्य इंजिनियर, फार्मासिस्ट, ॲग्रिकल्चर ऑफिसर, BSc नर्सिंग होण्याचं स्वप्न MHT CET 2025च्या संपूर्ण तयारीसाठी शिवसाई पॅटर्न बुलढाणा, शिवसाई युनिव्हर्सल ज्युनियर कॉलेज बुलढाणा. संपर्क 8390 3545 55 आणि 8208 1082. बुलढाणा शहरात वटसावित्री पौर्णिमा पारंपरिक पद्धतीने साजरी. सुहासिनींनी आपल्या सौभाग्याच्या दीर्घायुष्यासाठी केले पूजन. प्रत्येक फेरा तुझ्या माझ्या अतूट नात्यांसाठी, जन्मोजन्मी हाच नवरा मिळावा यासाठी सुहासिनी वटसावित्रीचे व्रत करीत असतात. कालानुरूप सर्वच गोष्टी आता बदलत चालल्या आहेत. तरुण सुहासिनी आता काळाची पावले ओळखून हे व्रत साजरे करताना दिसत आहेत. प्रत्येक फेऱ्याचं वेगळं महत्त्व आता नवीन पिढी व्यक्त करत आहे. एक फेरा आरोग्यासाठी, एक फेरा प्रेमासाठी, एक फेरा यशासाठी, एक फेरा दीर्घायुष्यासाठी, तर एक फेरा पर्यावरण रक्षणासाठी. प्रत्येक फेऱ्याचं वेगळं महत्त्व विशद करीत असतानाच सुहासिनी वटपौर्णिमेच्या वारणात आता वृक्ष वाटताना सुद्धा दिसत आहेत. त्यातून पर्यावरण रक्षणाचा संदेश नवीन पिढी देत आहे. मी अधिपरिचारिका म्हणून कार्यरत आहे. आज वटपौर्णिमेचा महिलांचा सगळ्यात आवडता आणि मोठा उत्सव आहे. वटपौर्णिमेला आपण पारंपरिक पद्धतीने नेहमी गहू आणि आंब्याच्या फळांचं दान असं देत असतो. ती आपली संस्कृती आहे. पण पावसाळा जवळच आलेला आहे आणि या पावसाळ्यामध्ये सर्वात जास्त वृक्ष लागवड झाली पाहिजे. आणि या वटपौर्णिमेच्या निमित्ताने माझ्या मैत्रिणीने एकही झाड जोपासलं तर हा निसर्ग खूप सुंदर होईल, या संकल्पनेतून मी सर्वांना आज झाडाचं दान देत आहे. आज वटसावित्री पौर्णिमा. आज आम्ही सर्व बायका छान नटून थटून वटाची पूजा करण्यासाठी आलो आहोत. पण आजच्या काळामध्ये वटसावित्री पौर्णिमा म्हणजे केवळ पतीच्या संरक्षणासाठी नसून तर एक आजच्या काळामध्ये आपल्याला पर्यावरण वाचवणे हे खूप जास्त आवश्यक आहे. त्या अनुषंगाने आपण पर्यावरणाची पूजा करून प्रत्येकाने एक तरी वटवृक्ष लावावे असे मला वाटते. आणि त्या निमित्ताने आपण सगळ्यांनी आज इथे एक शपथ घेऊया की प्रत्येकाने आपल्या आपल्या घरामध्ये किंवा आजूबाजूला आपल्याला जिथे पण जागा मिळेल पर्यावरणाच्या अनुषंगाने तिथे एक तरी झाड लावावं आणि या पद्धतीने वटसावित्री पौर्णिमा साजरी करावी. मला खूप छान वाटत आहे. ही माझी पहिली वटसावित्री पौर्णिमा आहे आणि ही सर्व माझी फॅमिली आहे. माझं कालच लग्न झालंय. देवाच्या डोक्यावर असते चंद्राची कोर, गौरव नावांचं नाव घेते माझे भाग्य थोर. आज या ठिकाणी वटपौर्णिमेचा कार्यक्रम सर्व महिलांनी येऊन साजरा केला. वटपौर्णिमा आपण का करतो? सावित्रीला ज्या वेळेला हा प्रसंग कठीण आला होता त्यावेळेला तिने त्याचे प्राण वापस आणण्यासाठी वडाची पूजा केली. स्वामी समर्थ महाराज सुद्धा वटवृक्षाखालीच बसलेले आहे. आणि ज्या वेळेला ही वटाची पूजा तिने केली त्यावेळेला तिने एकच मागितलं, मला अखंड सौभाग्य दे, मला काही नको आणि 7 वर्ष हाच नवरा मला दे. आणि आज आमच्या महिला सेवेकरी हेच मागतात की मला असाच 7 जन्म हा नवरा दे. मी अगदी पतिव्रता आहे, त्याला धरूनच मी राहील. आणि म्हणून त्या वटाची पूजा दरवर्षी करतात आणि तो सण उत्साहाने साजरा करतात.